नमस्कार. आज या ठिकाणी आम्ही कर्नाटक राज्यातील बदामी या ठिकाणी आलेलो आहोत आणि बदामी हे शहर किंवा हे जे ठिकाण आहे ते अतिशय ऐतिहासिक, पौराणिक आणि खूप महत्त्वाचं असे ठिकाण आहे. आज आम्ही या ठिकाणी बदामी जो किल्ला आहे, बदामीच्या जो लेण्या आहेत त्या लेण्यांना प्रथम भेट देण्यासाठी आलेलो आहोत. आज दिनांक 11 फेब्रुवारी आहे आणि ह्या लेण्या किंवा ह्या किल्ला पाहणे हे खरोखरच एक अविस्मयकारक असा अनुभव आहे. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला 4 प्रकारच्या गुफा आहेत आणि 4 प्रकारच्या गुफा ह्या टप्प्याटप्प्याने वर आलेल्या आहेत. पहिला टप्पा, दुसरा, तिसरा, चौथा आणि चारीमध्ये अतिशय मनाला थक्क करणारं कोरीव काम, नक्षीकाम, शिल्प हे या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. कारण एक प्रचंड मोठ्या एक अखंड दगडामध्ये या कोरलेल्या लेण्या आहेत आणि या लेण्यांमध्ये आपल्या देशाचा जो पौराणिक काळ आहे कदाचित तो पूर्ण ह्यात प्रकट झालेला दिसून येतोय आणि अतिशय नयनरम्य हे ठिकाण आहे. डोंगरदऱ्यांमधलं आहे. तत्कालीन परिस्थितीचं एक मूर्तिमंत उदाहरण आपल्याला पाहायचं असेल तर या ठिकाणी बदामी हे खूप चांगलं ठिकाण आहे कर्नाटक राज्यातलं. या ठिकाणी याची कनेक्टिव्हिटीसुद्धा खूप चांगली आहे कारण बदामीला रेल्वेची सुविधा चांगलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला अखंड दगडामध्ये कोरलेल्या ह्या लेण्या पाहिल्यानंतर त्यावेळेसची परिस्थिती, त्यावेळेसची लोकांची कल्पनाशक्ती अद्भुत आणि आपण कल्पना करू शकत नाही त्यांच्या क्षमतेची, त्यांच्या विचारांची, त्यांच्या कलात्मकतेची. आणि ही जी स्थापत्यकला आहे ते म्हणजे त्यावेळेची परिस्थिती, त्यावेळेच्या लोकांना करावं लागलेलं कष्ट, त्यांची योजना, त्यांचं नियोजन हे मनाला अगदी थक्क करणारं आहे. अद्भुत असं आहे. ह्या गोष्टींचा एक जो संदर्भ असतो किंवा ह्याचा जो रेफरन्स आपल्याला पौराणिक काळात घेऊन जातो. या ठिकाणी बौद्ध लेण्या आहेत, म्हणजे बुद्धांच्या मूर्त्या असलेल्या सुद्धा लेण्या आहेत. वर्धमान महावीरांच्या आहेत, जैनांच्या आहेत, हिंदूंच्या लेण्यासुद्धा आहेत. म्हणजे त्या आपला अभ्यास कदाचित कमी पडतो या संदर्भात, परंतु येणाऱ्या काळामध्ये त्यावेळेच्या लोकांना असं जाणवलं असेल की हे कुठंतरी रेखून राहिलं पाहिजे, चित्रित झालं पाहिजे, म्हणून अशी ठिकाणं त्यांनी निवडली. आणि यासाठी काम करत असताना त्याला किती प्रचंड कष्ट घ्यावे लागले असतील, खर्च करावा लागला असेल, वेळ द्यावा लागतो. कारण अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने या लेण्या कोरलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे एका अखंड दगडामध्ये या लेण्या कोरलेल्या आहेत. या ठिकाणी असंख्य पर्यटक हे भेट देण्यासाठी येतात. विशेषतः परदेशातील जे पर्यटक आहेत एक जिज्ञासेपोटी, हे जाणून घेण्याच्या लालसेपोटी किंवा मनामध्ये ज्या कल्पना असतात आणि हे अद्भुत ठेवा पाहण्यासाठी या ठिकाणी येत असतात. आपण सुद्धा आपल्या देशाचा हा अनमोल ठेवा अवश्य अनुभवला पाहिजे, तो अभ्यासला पाहिजे, तो जतन केला पाहिजे आणि आपल्या मनाचे मध्ये जे चांगले विचार निर्माण होऊ शकतात किंवा आपल्याला पुराण काळात, बौद्ध काळात ज्या घटना घडलेल्या असतात त्याचा जर आपण संदर्भ जोडत गेलो तर निश्चितपणे आपल्याला एक चिकित्सकपणे त्याची माहिती मिळत असते. बदामीच्या पहिल्या या आमच्या टूरमध्ये आम्ही पहिल्यांदा हा किल्ला पाहायला आलेलो आहोत. अतिशय चांगली सुविधासुद्धा या ठिकाणी आहेत, लॉजिंगची सुविधा आहेत, कनेक्टिव्हिटी चांगली आहे, त्यामुळं याचा आपण आनंद घ्यायला हरकत नाही. धन्यवाद.